नाही, एक एक तर मला एक गोष्ट यातली स्पष्ट करायची आहे. तुमचं विनिंग मार्जिन आणि हे सगळं तुम्ही जे आता ही चर्चा खूप मोठी होईल त्याच्यावर तुम्ही बोलू शकता. मला एक गोष्ट अजूनही कळत नाही. आज जर का तुम्ही हे सगळं शोधून काढलं, एवढे दुबार मतदार आहेत, एवढ्या लोकांनी बोगस मतदान केलं असेल, बरोबर आहे. हम्म. मला एक कळत नाही, सगळी यंत्रणा करताना म्हणजे परवा तर एक प्रवक्ते म्हणाले निवडणूक आयोग हे घडगडी झालेलं आहे. ठीक आहे, आता त्यांना जी भाषा वापरायची त्यांचा विषय आहे. आता सुद्धा ज्या वेळेला निवडणूक होईल ना कविताजी, हम्म. त्यावेळेला निवडणुकीच्या पूर्वी एक यादी प्रसिद्ध केली जाते. हम्म. दुसरी निवडणुकीच्या तुमच्या फॉर्म भरायच्या अगोदर प्रसिद्ध होते आणि तिसरी निवडणुकीचं मतदान होत असताना त्यावेळेला पुरवणी सहित ही यादी प्रकाशित केली जाते. हम्म. मला एक सांगा, नेहमी वल्गना केल्या जातात ना, आमचा पक्ष एवढा मोठा आणि शिवाजी पार्क भरण्याची आमचीच ताकद आहे. एकही कार्यकर्ता दुबार नाही वाचत नाही गाव. हे तुम्ही त्यावेळेला कोणाच्या लक्षात आणून देण्या इतपत कोणालाच काही वाटलं नाही की बा ही एवढी दुबार नावं आहेत. अहो मी तर मगाशीच म्हणालो की वर्षानुवर्षे आम्ही पाहतोय याविषयी आम्ही आक्षेप घेऊन घेऊन थकलेलो आहोत. याचं कारण असं आहे की निवडणूक यंत्रणेमध्ये काम करणारी ही ठीक आहे. तिथली जी यंत्रणा आहे ठीक आहे. ती सुधारण्याची गरज आहे. आता ते जोपर्यंत प्रश्न होणार नाही, असा आहे की त्यांनी ती SIR सुधारण्याची आणला तर गरज त्याच्यावर का बोलत नाही? सगळेजण ती गरज आहे असं म्हणतायत, पण ते होत नाहीये आणि त्याच्या सकटच निवडणुका होत आहेत, ही चिंतेची बाब आहे ना.